कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून मिळालंय? बघ ना, अरे तू गायब झालाय, तू गायबच आहे. कमाल आहे. नो इट्स रिअली स्ट्रेंज तर नाही हा. बर मला एक सांग, तो कुठे जातोय हे काही सांगितलं का त्यांनी? काहीतरी म्हणत होता की बाबांचं गिफ्ट काहीतरी फॉल्टी आहे, ते एक्सचेंज करायला चाललाय. हो पण गेला तो आलाच नाहीये ना, आणि विशेष म्हणजे त्याचा फोनही बंद आहे. मला एक सांग, एक्झॅक्टली किती वाजता गेला तो? आय गेस अराउंड ब्रेकफास्ट टायमिंग. मेक सेन्स, म्हणजे सकाळी ना, कारण तुमच्या घरून तो रानड्यांकडे गेला. म्हणजे वस्तू वहिनीच्या घरी? पण का? ते नाही माहिती मला. काहीतरी गडबड नक्की आहे, शोधायला पाहिजे. पण मग एक गोष्ट फॉर शुअर आहे, तो गायब झाला ना तेव्हा सगळ्यांना टेन्शन आले, पण वस्तू वहिनीला सोडून. म्हणजे? अगं म्हणजे तुला आठवतंय का, लकी आणि आकाश दादा जेव्हा पार्टनरशिप करणार होते तेव्हाही वस्तू वहिनीने केवढा तमाशा केला होता. तेव्हाही ती म्हणत होती की लकी एक नंबरचा फ्रॉड आहे. आय नो तो फ्रॉड आहे, बट स्टील त्यांनी 100% काहीतरी गुगली टाकली. बघ ना, शेवटी तीच तोंडावर पडली. तनया, मागे ना एकदा लकीनी मला सांगितलं होतं की त्याला वसुंधरा बरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही, मला काय वाटतं ना, म्हणूनच वसुंधराला तो तुमच्या घरात नकोय. पण रानडे सुद्धा माझ्याशी खोटं बोलले की काय आहे, काही कळत नाहीये, काय कनेक्शन असेल. लकी आणि वसुंधरा यांचं काहीतरी. काय? नाही नाही, हे कसं शक्य आहे? हॅलो हॅलो मम्मा. तू इकडे काय करते? बस तुला इथला पत्ता कसा मिळाला? असं काय करतोस? तुझ्या अजूनही लक्षात नाही आलं वाटतं, त्या आधीची वसुंधरा राहिलेच नाहीये. मला सहज सगळं सापडून जात. आता काय हवंय तुला? झालं ना, त्या घराबाहेर काढलास ना मला. आता अजून काय हवंय तुला? जीव आहे माझा, जीव हवंय माझा आता. असं काही नकोय मला. मी तर फक्त मजा बघायला आली. म्हटलं बघूया लकीची काय अवस्था आहे. डोकं वगैरे तर फोडून नाही घेतलं ना त्याने. नाही, कसं आहे, पश्चाताप झाला ना की माणूस असंच करतो. जा तू बस. आता माझ्याशी पण बोलण्याची भीती वाटते तुला? मगाशी रियाचं नाव घेतलं तर अळून गेला, घाबरट. मोठा गेम करणार होतास ना. मी तुझा गेम एका झटक्यात संपवून टाकला. वाईट वाटलं, सॉरी. हरला स्टेप. एका बाईकडून हरलास लकी. ए शाणी, थोबाड बंद करतो, थोबाड बंद करतो. अरे पश्चाताप वगैरे मला नाही होणार आहे, नाही होणार आहे पश्चाताप. तुला ना तुला तो जुना शार्दूलच भेटला पाहिजे. तो कसा तुला तुडवायचा, लाता बुक्क्यांनी मारायचा ना, तेच पाहिजे तुला. नेक्स्ट टाइम ना, नेक्स्ट टाइम मी तोच शार्दूल तुझ्या समोर आणणार आहे. तो शार्दूल आणि त्याचा पट्टा, हीच भाषा कळते ना तुला, मग तेच मिळणार तुला यापुढे. बघ, त्याशिवाय तुला तुझ्या लायकीत राहायला कळणार नाहीये वसुंधरा. हे गप, बस झालंय तू जाता गप. हसू नको वसुंधरा, हसू नकोस. मारून टाकेन तुला इथे, गाडून टाकेन तुला इथे. तोंड तोंड तोंड
गप बस. तोंड बंद कर तुला मारून टाकेन मी. कुठं खरं सांगतो इकडे काढून टाकेन मी वसुंधरा. गप बस. थोबाड बंद कर. थोबाड बंद कर तुझं. पाय मरेल बे पाय. सच तू काय करतो इकडे? अरे तू काय करतो? वसुंधरा कुठे आहे? बाई ती कशाला येईल इकडे? अरे ती इकडे उभी होती माझ्या समोर, माझ्या तोंडावर हसत होती. ती बघता बघता पुढे गेली. ती आली होती जा बघा. बाई नाही कोणी बाई इकडे. तिच्या नादामध्ये मी मेलो असतो आता. अरे बाबा मी खोटं बोलतोय का तुला? ती इकडे माझ्या समोर आली होती. बाई तुम्हाला वेळ लागले. वसुंधराने वेळ केलाय तुम्हाला. आता जर मी तर थांबलो ना तर तुम्ही मला खरंच मारून टाकाल. ए मग का थांबलास तू? पण नीच चल. ठीक आहे बाई येतो. मी ठाकूरांच्या घरापासून फक्त 2 किलोमीटरवर आहे. आत्ताच्या आत्ता मला भेट, नाहीतर मी सरळ त्यांच्या घरात जाईन आणि तुझं पित्तळ उघडं पाडेन. रिया नाही 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 असं केलं तर सगळी गडबड होईल. रिया असं मी केलं. सचा 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 रिया रिया थांब थांब थांब. मी रिप्लाय करतो. असं काही करू नकोस. सगळी गडबड होईल. मी तुला येऊन भेटतो. फक्त कुठे येऊ तेवढं सांग प्लीज. सचा सचा समोर जा. कच्चा रस्ता दिसतोय तिकडे. 2 किलोमीटर पर्यंत चालत ये आणि चालतच ये. अरे यार मग इकडे कशाला बोलवले उगाच? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.